जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. लुका सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि याच्या 8व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपली कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गवानी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने निघाले आणि मरिया, योसेफ व गवानी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेली. 8वा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उदरा संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू, कारण जिवंत देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. खरोखर प्रिय प्रभू येशू, तुझा जन्म अद्भुत रीतीने होता. तुझं येणं अद्भुत रीतीने होतं. तुझा जन्म सामर्थ्य रीतीने झाला आणि प्रिय प्रभू येशू, तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. प्रभू, तुझी शांती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. हो पित्या परमेश्वरा, खरोखर तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे. प्रथम दर्शन प्रिय प्रभू येशू, तू जे साधे भोळे मेंढपाळ होते त्यांना तू दिलं. आणि प्रिय प्रभू येशू, खरोखर तू महान आणि जिवंत प्रभू आहे. यावरून दिसतं की प्रिय प्रभू येशू, तुझ्यासाठी तुझे जे लोक आहेत ते साधे भोळे मेंढपाळांप्रमाणे पाहिजे. हो हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. हे वाचलेलं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, तुझा जन्म या बायबलमध्ये दिल्याप्रमाणे प्रिय प्रभू येशू 2024 वर्षापूर्वी या जगामध्ये तू जसा आलास तसा प्रिय प्रभू येशू तू अनंतकालिक असा जिवंत परमेश्वर तू आहेस. हो पित्या परमेश्वरा, पृथ्वीवरती तू जसा जन्म घेतलास तसाच तू आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये प्रभू तुझा जन्म होऊ दे. आणि आम्हाला एक नवीन तारणाचा अनुभव तू आम्हाला तू दे. ज्याप्रमाणे मेंढपाळास तू दर्शन दिलं प्रिय प्रभू येशू, त्याचप्रमाणे तू आम्हा प्रत्येक तुझे जे लोक आहेत त्यांना तू दर्शन देण्याद्वारे प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर. त्यांच्या प्रत्येकासंगती तू बोल, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुला समर्पित होत आहोत. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी आजार, सर्व सैतानाच्या जुवाखाली अडकलेले लोक यांना सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मुक्त कर. आणि प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या शांतीचा अनुभव तू दे. प्रिय प्रभू येशू, जे तरुण तरुणी व्यसनामध्ये पडलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्या व्यसनातून, त्या पापाच्या दासातून त्यांना तू बाहेर काढ. प्रभू, त्यांच्या जीवनातील सर्व अंधकार नासुर येशूच्या नावामध्ये नष्ट करून टाक.
आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही कळकळीची प्रार्थना करत आहोत. प्रभू, आमचा देश तू वाचव, आमचा राज्य तू वाचव. सर्व अंधकाराची सत्ता तुझ्या पवित्र सामर्थ्याने खरटकत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रत्येक मंडळीमध्ये तुझं संजीवन उतरून येऊ दे. प्रत्येक तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू संजीवन उतरून येऊ दे. प्रभू, आळस प्रार्थना न करणारा दुरात्मा, प्रभू वचन वाचू न देणारा दुरात्मा, तुझ्या इच्छेनुसार चालू न देणारा दुरात्मा, प्रभू तुझ्या लोकांच्या जीवनातून तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, जी सैतानाची सत्ता त्यांच्यावरती प्रस्थापित झालेली आहे, ती सर्व सत्ता नासुर येशूच्या नावामध्ये मोडीत काढीत आहोत. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, आजचा हा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे. प्रिय प्रभू येशू, जे बेरोजगार तरुणी आहे त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे. ओ पित्या परमेश्वरा, जे निराशेत आहे, डिप्रेशन मध्ये आहेत प्रभू, ते सर्व डिप्रेशन, सर्व निराशा प्रभू त्या लोकांच्या जीवनातून तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, व्यभिचारापासून, सर्व प्रकारच्या घाणेरड्या पापापासून प्रिय प्रभूचा बचाव तू कर. डोळ्याची वासना, देहाची वासना, अनैतिक संबंध, चोरी, लबाडी, हेवा, द्वेष, रंगेलपणा, ओ दारूबाजी, प्रिय प्रभू अशा अनेक पापांपासून प्रिय प्रभू तुझ्या लोकांचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे. हो पित्या, तुझ्या इच्छेनुसार चालण्यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा वैयक्तिक जीवनाचा वैयक्तिक कुटुंबाचा तू ताबा घे आणि तुझं गौरव दे. विशेष करून तुझ्या दासींसाठी प्रार्थना करत आहे प्रभू, ज्या ठिकाणी ते सेवा करत आहे त्यांना विशेष कृपा तू पुरव. प्रभू, त्या सर्व परिस्थितीला तोंड देत असताना स्वर्गातील सामर्थ्य त्यांच्यावरती उतरून दे, कृपा दान उतरून येऊ दे. प्रभू, प्रत्येकाला तू तुझ्या प्रभावी सामर्थ्याने तू भर. वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू, अनेक लोकांचे जीवन बदलल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद. प्रत्येकाला तारणाचा अनुभव तू दे. ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू करत आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू स्पर्श करत आहे. हो पित्या परमेश्वरा, प्रत्येकाच्या कामामध्ये तू राहा. प्रिय प्रभू, जे प्रवासामध्ये आहे त्यांचा प्रवास तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, जे कामावरती जाणार आहे त्यांचे कामकाज तू आशीर्वादित कर. जे कामावरती गेलेले आहे त्यांच्या कामामध्ये तू राहा. आणि प्रभू, आमचा शेती प्रधान देश आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तू आशीर्वादित कर. प्रत्येक उद्योग धंद्यांना तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील सर्व व्यवस्था प्रिय प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. आमचा देश चांगल्या मार्गावरती चालू दे. आमच्या देशामध्ये संजीवन उतरून येऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आजचा दिवस तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू, आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन. प्रियांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वचन पोहोचवा. या वचनाद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करत. या प्रार्थनेद्वारे अनेक लोकांना स्पर्श होईल. तुम्ही पण आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत. ज्या लोकांना प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आमचा फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि ह्या ख्रिस्त जन्म स्तव आहे त्या जन्मस्तवाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या ख्रिस्त जन्मस्तवामध्ये देवबाप आपल्या सर्वांना त्याच्या आत्म्याने भरो आणि त्याच्या सामर्थ्याने भरो, भरभराटीने भरो.
त्याच्या वचनामध्ये त्याच्या इच्छेनुसार चालण्यासाठी देवबाप आपल्या सर्वांना सहाय्य करो. आमीन, आमीन, आमीन.